विरोधी पक्षनेता हा लोकशाहीचा आत्मा असून सरकारने विधानसभेसह विधान परिषदेत तात्काळ विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी अशी ठाम मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरते हे समजत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। खरं तर विरोधी पक्षनेता या संसदीय लोकशाहीचा एक आत्मा आहे। सरकारने दोन्ही सभागृहामध्ये तात्काळ विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली पाहिजे। सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरतं मला हेच कळत नाही। विरोधी पक्षनेत्यांनी उलट जनतेच्या भावना मांडल्यावर सरकारला सुद्धा त्याचा मला वाटतं एक फायदा होत असतो। कारण सरकारचे मंत्री किंवा मुख्यमंत्री वेगळ्या विश्वात असतात, त्यांना वेगळंच सगळं हिरवं रान दिसतं। विरोधी पक्षाला हिरवं रान दिसत नाही। ती भूमिका जर मांडली तर मला असं वाटतं उलटा मुख्यमंत्र्याला विरोधी पक्षाच्या भूमिकेचा फायदा होत असतो। कारण जनतेचे शेवटी सरकार कशासाठी, जनतेसाठीच आहे ना। जनतेचाच प्रश्न जर विरोधी पक्ष मांडत असेल तर ते सोडवण्यासाठी सरकारला फायदा होतो। त्यामुळे विरोधी पक्षनेता तात्काळ नेमला पाहिजे। आणि आता बोलून आज सामनाने अग्रलेख लिहिला त्याच्यावर। आणखी काय बोललं पाहिजे कोणी? मागच्या वेळेस आंदोलन केलं, आता आंदोलन करायचं लोक विरोधी पक्षनेता कराय काय आंदोलनाची बाजू नाहीये। पण राज्याच्या सरकारला किंवा विधिमंडळाच्या दोन्ही विधिमंडळाचे जे सभापती आणि अध्यक्ष यांना तर स्वतःचं नाही काही निर्णय घेता आले पाहिजे ना। त्यांनी सांगावं की असा असा नियम आहे, मग घेता येत नाही। कशात काही नियमच नाही, पण यांना नकोच विरोधी पक्षनेता।